नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाविषयी, त्याचबरोबर आलेचे बाजारभावामध्ये पण बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे। त्याचबरोबर नवीन आले पिकासाठी सध्याच्या कंडिशनला सर्वच ठिकाणी बराचसा पाऊस पडतोय आणि आपण आता कुठली काळजी घेतली पाहिजे। तर त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला आता तुम्ही इथं बघू शकता जे आलं आहे उतार वगैरे त्यांनी व्यवस्थित झालेलं आहे आणि इथं कुठल्याच प्रकारचं जे आहे का रासायनिक खताचा आपण वापर केलेला नाही आहे, पूर्णपणे जैविक चालू आहे ते। तर त्यासाठीच जे आहे का आपल्याला आता इथून पुढे सततचा पाऊस पडतोय आणि यामध्ये आपण जे आहे का जर आपला प्लॉट व्यवस्थित असेल तर आपल्याला वाढ करणं खूप गरजेचं असतं। शाखीय वाढ जर नाही केली तर आपल्याला जे आहे का पुढे चालून भरपूर काही अडचणी येत असतात। तर त्यासाठी जे आहे का 2-3 डोस सांगणार आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे NPK च्या ज्या बॅक्टेरिया असतात तर त्यांचा कॉन्सर्शिया आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 लिटरपर्यंत ते सोडवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू दुसरा डोस जो आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला पॉवरक्रॉप आणि पॉवरक्रॉप 2 दोन्ही आपल्याला 1-1 लिटर घ्यायचं आहे। कंदाची साईज, कंदाची लांबी आणि फुटवा होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का ते आपल्याला काम करणार आहे। आणि त्यानंतर तिसऱ्या डोसमध्ये आपल्याला घ्यायचे आहे महाफर्ट, तापी बायो फर्टिलायझर कंपनीचे महाफर्ट आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे 1 किलोपर्यंत ते ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचं आहे। आणि सध्याच आता बघितलं आपण तर अमावस्या आता होऊन गेलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आळीची फवारणी मारलेली नसेल तर आळीच्या फवारणीमध्ये आपण जसं क्लोरॅन्टेनिलिप्रोल म्हणजे की कोरोजन घेऊ शकता किंवा मग डेलिगेट घेऊ शकता आणि त्यामध्ये बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे अँट्राकॉल किंवा स्कोर कवच आपण घेऊ शकता आणि व्यवस्थित फवारणी आपल्याला त्याची करायची आहे। शेतकरी बंधूंनो, त्यानंतर आणखीन आल्याचे जे बाजारभाव आहे, आल्याचे बाजारभाव एक साधारणपणे 2500 पासून तर एक 2800 रुपयापर्यंत प्रति क्विंटलपर्यंत जे का आजचे सौदे झालेले आहे। जर एकदम VIP सुपर माल असेल तर एक 3000 पर्यंत जे आहे का खरेदी झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांचा माल सुपर असेल तर त्यांनी एक साधारणपणे 2800 पासून तर 3000 पर्यंत जरी दिलं तरी काही हरकत नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये जर आल्याच्या बाजारभावामध्ये जर आणखीन काही सुधारणा झाली किंवा काही कमी झाले तर तुमच्यापर्यंत जे का अपडेट आपण देतच राहू। चालू वर्षाला बरेचशा शेतकऱ्यांनी बेसल डोस टाकलेला नाही आहे किंवा मग शेणखत टाकलेलं नाही आहे, तर त्याचा आपल्याला परिणाम म्हणजे की आपल्या उत्पन्नावरती बऱ्यापैकी होऊ शकतो, आपल्या उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी घट होऊ शकते आणि चान्सेस आहे। त्यामुळे जे आहे का आपण या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचे आहे। आल्याच्या बाजारभावामध्ये बऱ्यापैकी चांगली सुधारणा झालेली आहे। जर आपला खोडवायचा प्लॉट असेल तर आपण या सांगितल्याप्रमाणे जे दर आहे तर या दराने जे आपण सौदा जरी केला तरी पण काही हरकत नाही आहे। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।